वास्तविक पाहता जे आले त्यांना जावंच लागणार आहे, ही जरी गोष्ट खरी असली पण त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आप्त इष्ट मित्र त्यांच्या जे काही आठवणी आहेत, ह्या आठवणी सहजासहजी जात नाही, त्याला काही काळ जावा लागतो. तसं महाराजांनी हे ज्या विधी सांगितल्यात, 16 विधी प्रत्येक जीवामध्ये, हे कोणी करायचे असतात, विधी कोणी करायचे असतात आणि सोहळे कोणी करायचे असतात, असं सविस्तर विश्लेषण महाराजांनी केलं. वास्तविक शेळके महाराजांनी या कुटुंबावर विकास महाराजांचं प्रेम, वास्तविक त्यांचा कथेचा कार्यक्रम चालू आहे तिकडे औरंगाबादकडे, कुठं बोलठाण म्हणून गाव आहे, तिकडे कथा आहे चालू. पण तरी रात्री 3-3:30 वाजता आलेत आणि ह्या कार्यक्रमासाठी. आणि तसंच काल परवासुद्धा आमचे आजबी अण्णा त्यांच्या मंडळीच्या दहाव्याच्या दिवशीसुद्धा ते तिथून आलेत, कालचीच गोष्ट. आणि आता परत उद्यानंतर परवा परत येणार आहेत शेंडीला. आपले भगत साहेब आहेत, त्यांचे बंधूंचं 10वी जे क्रिया आहे विधी म्हणून येणार आहेत. हा सर्व त्यांचा तुमचा आपला सर्व जो प्रेमाचा संबंध आहे, ते प्रेमासाठी आणि त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने त्यांच्या ठिकाणी जे काही ज्ञान प्रगट झालेले ते ज्ञान तुम्हा आपल्याला देण्यासाठी येतात. महाराजांनी सांगितलं, ज्ञान ऐकून परिवर्तन होईलच असं सांगता येत नाही, त्यासाठी DP जवळ जावं लागतं. DP शिवाय नुसतं मीटर बसून उपयोग नाही. म्हणजे थोडे मार्मिक भाषेत त्यांनी सांगितलं, वास्तविक जी व्यक्ती तात्या तुमच्या आपल्यातून गेलेत, ही दुःखाची गोष्ट आहेच, तरी पण तो दिवस तुमच्या आपलासुद्धा उगणार आहे. महाराजांनी सांगितलं त्यासाठी आपल्याला काय शिदुरी आपल्याला बांधायची आहे, ज्यासाठी उत्तम असा नरदेह आपल्याला दिलेला आहे. आपण ऐकतो पण कृतीत आणत नाही. संतांना शरणगा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये असा एक संप्रदाय आहे, तसे अनेक झाले असतील, परंतु वारकरी संप्रदाय याच्यामध्ये जे आपल्याला सांगितले, किती सोपा मंत्र सांगितलेला आहे. तुकाराम महाराजांनी उघडा मंत्र सांगितला आहे, तो सर्वांसाठी आहे. याच्यात थोडीशी कारण की सर्वांना उपदेश देण्यासाठी उघडा मंत्र तुकाराम महाराजांनी सांगितला आपल्याला, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्याच्या पुढे जाऊन हा उघडा मंत्राचा जप करता 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगितले, ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला धरे. गुड असा जो मंत्र आहे तो परंपरा त्यांच्याकडे असेल, त्यांच्याकडे तो गुड सिक्रेट जो मंत्र असेल, पार्वतीला एकांतातीला जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, साधू संतांचा आवश्यक आपल्या महाराष्ट्रावर, त्यातल्या त्यात अहिल्यानगरवर खूपच संतांचं आपल्यावर ऋण आहे. कारण की या ठिकाणी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्या या पावनभूमीमध्ये जिवंत माणसांनी लिहिलेला नाही. सच्चिदानंद बाबांनी तो 20वा देतात ना, तेव्हापासून 20वा द्यायची पद्धत सुरू झालेली आहे. पण तेव्हा 20वा दिल्यानंतर मेलेले माणूस उठला सच्चिदानंद बाबा, त्यानंतर काही अजून उठले नाही, पण प्रथा मात्र चालू आहे. असो, या ठिकाणी महाराजांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. या विधी कुटुंबातील व्यक्तींनी करायचे असतात, गेलेल्या व्यक्तीने सोहळे करायचे असतात. असो, या ठिकाणी जे तात्याबा तुमच्या आपल्यातून गेलेत त्यांच्या आत्म्याला उत्तम अशी गती मिळवू अशी तुमच्या सर्वांच्या वतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.